तिकडे संभाजीनगरमधल्या पेट्रोल पंपावर मोठी गर्दी पाहायला मिळाली। पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। काही ठिकाणी इंधनाचा साठा संपल्यानं झुंबड पाहायला मिळाली। शहरातल्या विविध भागांमध्ये पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी नागरिकांची अक्षरशः झुंबड उडाल्याचं चित्र दिसलं। विशेषतः टी पॉइंट परिसरातल्या पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। त्यामुळे काही काळ वाहतुकीची कोंडी सुद्धा निर्माण झाली। उशिरानं पेट्रोल आणि डिझेलचे टँकर संबंधित पंपावर दाखल झाल्यानंतर इंधन पुरवठा सुरळीत झाला। त्यानंतर हळूहळू गर्दी कमी झाली असून परिस्थिती नियंत्रणात आली। नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता संयम बाळगण्याचं आवाहन प्रशासनाने केलं। आणि अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून। विजय, पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळालं होतं, सध्याची परिस्थिती काय? संभाजीनगरच्या अनेक पेट्रोल पंपावरील डिझेल आणि पेट्रोल संपलं होतं, त्यामुळे ते अफवा पसरले गेली की डिझेल आणि पेट्रोल पुन्हा संपणार असले। त्यामुळे अनेक नागरिकांनी पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली आणि ज्या व्यक्तीला 100 रुपयाचं पेट्रोल पाहिजे त्याच व्यक्तीने पुन्हा एकदा 500 रुपयाचं किंवा 1000 रुपयाचं पेट्रोल भरण्यास सुरुवात केली। त्यामुळे जो इंधन साठा होता तो देखील लवकर संपला आणि उशिरापर्यंत जे आहे ते सर्व पेट्रोल पंपावरती मोठी गर्दी झाल्याची पाहायला मिळाली होती। मात्र रात्री 12:30 ते 1च्या दरम्यान पुन्हा इंधन पुरवठा करणारा टँकर पेट्रोल पंपावरती दाखल झाले। आज सकाळी जी आहे ती परिस्थिती नियंत्रणात आलेली आहे। कल्याण विजय, धन्यवाद माहितीसाठी। तर संभाजीनगरच्या पेट्रोल पंपावर काल रात्री वाहनांच्या रांगा लागल्या होत्या, मात्र आता इंधनाचा पुरवठा सुरळीत आहे, त्यामुळे अफवांवर विश्वास